मी काय केलं काय नाही हे ठरवणं इतिहासाचं काम। 2014ला पंतप्रधान पद सोडण्यापूर्वी एका पत्रकार परिषदेत केलेलं हे विधान आहे अर्थव्यवस्थेचे सरदार म्हणून ओळख असणारे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं। देशाची अर्थव्यवस्था डबघाईला गेलेली असताना देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बुडणाऱ्या त्या नौकेचा कर्णधार म्हणून पुढे आले ते डॉक्टर मनमोहन सिंग। पण नेमकं त्यावेळी काय घडलं होतं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। असं म्हटलं जातं डॉक्टर मनमोहन सिंग यांना एक फोन आला आणि त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं। तो फोन नेमका कोणाचा होता, तो कशासाठी आला होता, तर गोष्ट आहे 1991ची, ज्यावेळी एका कॉन्फरन्समध्ये सहभागी होऊन नेदरलँडवरून मनमोहन सिंग नुकतेच भारतात परतले होते। तितक्यात एक रिंग वाजली। ती रिंग विजय तन्खा म्हणजेच मनमोहन सिंग यांच्या जावयाच्या फोनची होती। फोन केला होता पीसी अलेक्झांडर यांनी, पण या फोनला डॉक्टर सिंग यांनी फार गांभीर्यानं घेतलं नाही। पण अगदी काही वेळानं पीसी अलेक्झांडर आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांची भेट झाली। 1991 मध्ये नरसिंहराव पंतप्रधान झाले होते। त्यावेळी देशाची अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता देशाला एका अभ्यासू आणि अर्थतज्ञ असणाऱ्या व्यक्तीची अर्थ मंत्रालयाला प्रचंड गरज होती। त्यावेळी पीसी अलेक्झांडर नरसिंहराव यांचे सल्लागार होते। त्यांनी आधी आरबीआयचे माजी गव्हर्नर आय.जी. पटेल यांचं नाव सुचवलं, पण आई आजारी असल्यामुळे त्यांनी नकार दिला। अशा वेळी हे शिवधनुष्य कोण पेलणार हा प्रश्न निर्माण झालेला असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव सुचवलं गेलं। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांच्या आत्मचरित्रात देखील उल्लेख केला आहे की माझा नवीन मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं अनेकांना धक्का बसला होता, असं त्यातून ते म्हणतात। देशावर आलेलं संकट दूर करण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरणाचं धोरण लागू केलं, ज्यामुळे परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळालं। भारत जागतिक बाजाराशी जोडला गेला, लायसन्स राज नष्ट झालं आणि व्यापार उद्योगाला उभारी मिळाली। देशाची आजची स्थिती पाहता आजच्या स्थिर अर्थव्यवस्थेचं कारण म्हणून सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं। भारतीय आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून ओळख असणाऱ्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जाण्यानं देश दुःखात बुडाला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।